नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर आणि ही माझी पहिली व्हिडिओ आहे या चॅनलवर. तर कृपया तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनचं चिन्हही प्रेस करा. धन्यवाद. तर आज मी तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त ही उपवासाची थाळी कशी बनवायची हे शिकवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या थाळीतील पदार्थ तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने खूप इझिली बनवू शकता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी कढईत 2 चमचे तेल टाकून घेतलंय आणि साधारण तेल गरम झाल्यावरती आणि तुम्ही पाहू शकता तेल आपलं गरम झालं आहे. तर यामध्ये मी 2 टीस्पून जिरं, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 1 टीस्पून मिरचीची पेस्ट टाकणार आहोत. आता मी ही फोडणी साधारण 1 मिनिटासाठी नीट परतवून घेणार आहे. आणि यामध्ये 2 उकडलेले बटाटे मी बारीक करून मिक्स करून घेतो. आता मीडियम गॅसवरती आपण ह्याला चांगलं भाजून घ्यायचंय. आणि यामध्ये मी 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट टाकत आहे. मीडियम टू लो गॅसवर आपण यामध्ये चिमूटभर साखर टाकून घेऊयात. त्याचसोबत चवीनुसार मीठ. आता मी इथे उपवासाचं मीठ वापरलं आहे. आणि हे नीट मिक्स करून घेऊयात. आणि आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झाली आहे. तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि यावरती ओला नारळाचा चव घालून घेणार आणि आपली भाजी तयार आहे. आता आपण आपली भाजी काढून घेऊयात आणि आपल्या दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण बनवत आहोत वरीच्या तांदळाचा भात. आणि त्यासाठी मी कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल घेतले आहे. आणि तेल गरम झालं की यामध्ये मी जिरा टाकून घेतलं. 1 टीस्पून जिरा टाकला आहे. आणि त्याचसोबत 5 ते 7 कढीपत्त्याची पानं. आता या स्टेजवरती आपण 1 टीस्पून हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सर नीट शिजवून घेणार आहोत. साधारण 1 मिनिट परतल्यानंतर मी यामध्ये मी अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेले वरीचे तांदूळ घालणार आहे आणि साधारण 1 मिनिटभर ह्याला नीट तेलावरती लो टू मीडियम गॅसवरती परतवून घेणार आहे. हे साधारण 1 ते 2 मिनिटं परतवल्यानंतर मी यामध्ये 1.5 वाटी गरम पाणी टाकून घेणार आहे. आता गरम पाणी टाकल्यावरती ह्याला नीट मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ
2 ते 3 टीस्पून शेंगदाण्याचा कूट आणि 3 टेबलस्पून दही टाकून नीट मिक्स करून घेऊयात. त्यावर आपण झाकण घालून एक साधारण 7 ते 8 मिनिटासाठी ह्याला नीट शिजवून घेऊयात. आता तुम्ही पाहू शकता एक साधारण 7 ते 8 मिनिटं झाले आहेत आणि आपला भात मऊशीत शिजला आहे. चला आता आपण ह्याला काढून पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपण उपवासाची दह्याची कढी बनवून घेऊयात. त्यासाठी मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी दही घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर टाकून घेणार आहे आणि विस्कच्या सहाय्याने ह्याला नीट मिक्स करून घेणार आहोत. आणि हे साधारण मिक्स झाल्यावरती यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि पुन्हा ह्याला मिक्स करून घेणार आणि आता हे मिक्सचर साईडला ठेवून आपण ह्याला फोडणी देऊन घेऊयात. चला तर आपण आता दह्याच्या कढीला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी मी सर्वप्रथम कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलंय. आपलं तेल साधारण गरम झाल्यावरती मी यामध्ये 1 टीस्पून जिरं टाकून घेतलंय आणि त्याचसोबत 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. आता मी ह्यामध्ये 1 टीस्पून मिरचीची पेस्ट टाकून ह्याला नीट मिक्स करून घेणार आहे आणि आता यामध्ये आपण जे तयार केलेलं दह्याचं मिश्रण होतं ते टाकून मिक्स करून घेऊयात. लो टू मीडियम गॅसवरती तुम्हाला हे मिश्रण नीट शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकल्यामुळे ही कढी अजिबात फाटली नाही आहे आणि ह्याला मस्त उकळी आली आहे. आता तुम्ही पाहू शकता आपली कढी तयार आहे आणि चला आता आपण ह्याला काढून नेक्स्ट रेसिपीला सुरुवात करूयात. साबुदाण्याची खिचडी बनवून घेऊयात. त्यासाठी मी सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलंय. त्यामध्ये 1 टीस्पून जिरं, 5 ते 7 कढीपत्त्याची पानं आणि हाफ टीस्पून मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि साधारण 30 सेकंद परतवल्यानंतर मी यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आणि ह्याला नीट मिक्स करून घेणार आहे. परतवल्यानंतर मी साधारण 1.5 वाटी भिजवलेला साबुदाणा यात टाकून मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर साधारण 2 टेबलस्पून पुन्हा यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. त्याचसोबत चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर आणि पुन्हा ह्याला मिक्स करून घेऊयात. टू लो गॅसवरती आपण एक साधारण 5 ते 7 मिनिटासाठी नीट परतवून शिजवून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता आपली 5 ते 7 मिनिटामध्ये ही खिचडी तयार आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपली खिचडी अजिबात चिकट न होता मस्त सुटसुटीत झाली आहे. चला तर आपण काढून घेऊयात. पण आता उपवासाचे थाळीपीठ बनवून घेऊयात. त्यासाठी मी एका मिक्सिंग बाउलमध्ये सर्वप्रथम वरीच्या तांदळाचं पीठ 1 वाटी आणि 1 वाटी त्याचसोबत मी यामध्ये 1 वाटी साबुदाण्याचं पीठ, 3 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार साखर, 1.5 टीस्पून जिरं आणि
1 टीस्पून हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे. आता याच सोबत मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आणि साधारण 3 टेबलस्पून मी यामध्ये दही टाकून मिक्स करून घेणार आहे. मी साधारण यामध्ये 1 वाटी पाणी टाकणार आहे. पण पाणी टाकताना तुम्ही सर्व पाणी एकत्र न टाकता ते पाणी थोडं-थोडं टाकून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये साधारण 2 उकडलेले बटाटे ग्रेट करून टाकून घेत आहे. आणि ह्याला नीट मिक्स करून घेऊयात आपण. आणि तुम्ही पाहू शकता आपलं पीठ नीट मळून झालं आहे आणि साधारण आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे की ज्याची आपल्याला थाली नीट थापून घेता येतील. चला तर आपण आता थालीपीठला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी इथे एक पॅन गरम करत ठेवलाय आणि त्यामध्ये मी तेल लावून घेतो आहे. तुम्ही पाहू शकता आपला पॅन साधारण गरम झाल्यानंतर मी यामध्ये थापलेलं थालीपीठ टाकून भाजून घेणार आहे. आणि मीडियम टू लो गॅसवरती आपण हा थालीपीठ भाजून घेणार आहे. तर सोबतच मी साईडनी तेल सोडत आहे. तुम्ही यामध्ये तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर तुम्ही पाहू शकता आपला थालीपीठ एका साईडनी शिजला आहे. आता आपण त्याला परतवून दुसऱ्या साईडनी शिजवून घेऊयात. त्याचप्रमाणे आपण उर्वरित थालीपीठ बनवून घेऊयात आणि आपल्या पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाचे पॅटीस कसे बनवायचे हे शिकून घेऊयात. ही रेसिपी माझी सर्वात फेवरेट रेसिपी आहे. तर ही तुम्ही नक्की ट्राय करा. यासाठी मी एका मिक्सिंग बाउलमध्ये साधारण 2 मीडियम साईजचे बटाटे उकळवून त्यांना ग्रेट करून घेतलं आहे. आणि यामध्ये 1 टीस्पून मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेत आहे. त्यामध्ये 1 टीस्पून जिरं, चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतो आहे. त्याचसोबत ह्यामध्ये 1 टेबलस्पून मी वरीच्या तांदळाचं पीठ आणि 4 टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ घालून घेणार आहे. आता हाताच्या सहाय्याने आपण हे मिक्सचर नीट मिक्स करून घेऊयात व ह्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग जर मीठ किंवा मिरची कमी जास्त करायची असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता. पाहू शकता आपलं पीठ नीट मळून झालं आहे. आता आपण ह्याचे पॅटीस तयार करून घेऊयात. तर साधारण मी हे या साइजचे त्रिकोणी साइजचे पॅटीस करून घेत आहे आणि ह्याला या पद्धतीने प्रेस करून मी या साइजचा हे पॅटीस तयार केला आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणत्याही साइज किंवा शेपमध्ये पॅटीस बनवू शकतात. आता याचप्रमाणे पॅटीस बनवून आपण हे पॅटीस फ्राय करून घेऊयात. पाहू शकता पॅटीस तळायला मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तुम्ही हे पॅटीस शॅलो फ्राय ही करू शकता, पण मी इथे डीप फ्राय करणार आहे. तर साधारण तेल गरम झाल्यानंतर मी हे एक-एक करून पॅटीस टाकून फ्राय करून घेणार आहे.
आणि ह्याला साधारण गोल्डन कलर आल्यावरती मी ह्याला परतवून दुसऱ्या साईडनी भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. एक मीडियम गॅसवरती ह्याला फ्राय केल्यामुळे ह्या पॅटीसला सुंदर असा गोल्डन कलर आला आहे आणि हे आतूनही मस्तपैकी शिजले आहेत. याच पद्धतीने आपण उर्वरित पॅटीस तयार करून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता आपले क्रिस्पी, यम्मी आणि टेस्टी पॅटीस तयार आहेत. आता आपण उपवासाची खीर कशी बनवायची हे शिकून घेऊयात. तर सर्वप्रथम मी कढईमध्ये 2 वाट्या दूध गरम करून घेतो. आता आपलं दूध साधारण गरम झालं की मी अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेणार आहे आणि हे गरम दूध या वरीच्या तांदळामध्ये मिक्स करून हे साधारण 5 मिनिटासाठी एका साईडला ठेवून देणार आहे. आता यामध्ये आपण आपल्या आवडीचे सुकामेवा टाकून घेऊयात आणि ह्याला चांगला बॉईल येऊ देऊया. आता यामध्ये मी केसर टाकून घेत आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आणि ह्याला मिक्स करून घेऊयात. आता तुम्ही पाहू शकता दुधाला हलकी उकळी आली आहे. आता यामध्ये मी जे भिजवलेलं वरीच्या तांदळाचं मिक्सचर होतं ते घालून ह्याला शिजवून घेणार आहे. आता तुम्ही पाहू शकता केसरमुळे ह्याला हलका सोनेरी रंग आला आहे. तर यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून ह्याला मिक्स करून घेत आहे. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली खीर तयार आहे. आता मी ह्याला मातीच्या मडक्यामध्ये सर्व्ह करणार आहे. आता आपली खीर आणि आपले सगळे पदार्थ तयार झाले आहेत. आता आपण आपली थाळी सजवून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी वरीच्या तांदळाचा भात, आता याच सोबत आपण या थाळीमध्ये बनवलेली उपवासाची दह्याची कढी सर्व्ह करून घेऊयात. त्याचसोबत उपवासाची बटाट्याची भाजी आणि साबुदाण्याची खिचडी. आता आपण यात गरमागरम कुरकुरीत बटाट्याचे पॅटीस व मी इथे उपवासाची चटणी बनवली आहे ती गोड दही आणि आपण बनवलेली वरीच्या तांदळाची खीर आणि त्याचसोबत आपण यावरती हे बनवलेले उपवासाचे थालीपीठ सर्व्ह करणार आहोत आणि छाससोबत ही थाळी कंप्लीट झाली आहे. ह्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा व ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व माझ्या चॅनलवरील ही पहिली व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. कृपया तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं चिन्हही दाबा व ही व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि तोपर्यंत हसत राहा, खात राहा आणि मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.